काही वेळातच मतमोजणीला सुरुवात. सर्वात पहिला कल पहा फक्त जय महाराष्ट्र. राज्यातल्या 29 महानगरपालिकांचा आज निकाल. उमेदवारांची धाकधूक वाढली. सर्वात अचूक आणि वेगवान निकाल दिवसभर पहा फक्त जय महाराष्ट्र. बीएमसीत कोण मारणार बाजी? 25 वर्षांची सत्ता राखण्यात ठाकरेंना यश येणार की भाजप शिवसेना मुसंडी मारणार? निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष. संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर राडा. पोलिसांनी शिवसैनिकांना मारहाण केल्याचा दावा. ठाण्यामध्ये रात्रीत हाय व्होल्टेज ड्रामा. मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार समर्थकांत यांच्यामध्ये तूतू मेमे. बसमधून ईव्हीएम नेताना वाद चिघळ. ठाणे कल्याण डोंबिवलीसह एमएमआर क्षेत्रात कोण वर्चस्व राखणार? निकालाकडे राज्याचं लक्ष. राज्यामध्ये निकालाआधीच 66 जण बिनविरोध. उर्वरित उमेदवारांची घालमेल वाढली. महायुतीला 125 ते 130 जागांचा अंदाज. महाविकास आघाडीला 64 जागांचा अंदाज. ठाकरेंच्या हातून 25 वर्षानंतर पालिका जाण्याची शक्यता. जय महाराष्ट्राचा महापूर. जेबीसी संस्थेचा एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने. महायुतीला 107 ते 122 जागा तर महाविकास आघाडीला 68 ते 83 जागांचा अंदाज. ऍक्सिस माय इंडियानुसार महायुतीला 131 ते 151 जागा तर ठाकरेंना 58 ते 68 जागा. काँग्रेस आघाडीला 12 ते 16 जागांचा अंदाज. सकाळ संस्थेनुसार महायुतीला 122 जागा, ठाकरेंना 75 तर पवार गटाला 0 जागा. प्राम एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये भाजपला 93 तर शिवसेनेला 6 जागा, ठाकरेंना 7 तर मनसेला 0 जागा. दोन्ही राष्ट्रवादींना प्रत्येकी 8 जागेचा अंदाज. भाजपची बी टीम असल्याचं आयोगानं मान्य करावं. रोहित पवार यांचा निवडणूक आयोगावर निशाणा. मतदानाच्या दिवशी सुद्धा झालं पैसे वाटप. अनेक ठिकाणी पैसे वाटप करणाऱ्यांना चोप. निवडणूक आयोगानं ऑइल पेंट वापरावा. विरोधकांच्या शाई पुसली जात असल्याच्या रडगाण्यावर फडणवीसांचा टोला. मुख्यमंत्री उद्योगमंत्री उद्यापासून दाऊस दौऱ्यावर. राज्यामध्ये विक्रमी गुंतवणुकीचं असणार लक्ष. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 240 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष प्रयोग. सुप्रीम कोर्टाचा ममता बॅनर्जींना दणका. ईडी छाप्यामध्ये अडथळा प्रकरणी पाठवली नोटीस. पाकिस्तानचं 75 देशांना अमेरिकेचा दणका. स्थलांतरित व्हिसा देण्यावर घातली बंदी. 21 जानेवारीपासून करणार अंमलबजावणी. घरच्या मैदानावर मुंबईला युपीनं चारली धूळ. 7 गडी राखून मिळवला विजय. खेळाडूंच्या बंडानंतर बीसीबीच्या वित्त समिती अध्यक्ष नजुमल यांची हकालपट्टी. संघटनेच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात बांगलादेश क्रिकेटपटू संघटना आक्रमक. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या युवा संघाची विजयी सलामी. अमेरिकेवर 6 गडी राखून विजय. हेलीची गोलंदाजी चमक.